तुझं नाव काय रे? त्याचं नाव काय? नाही नाही पूर्ण 11चं नाव सांग. 11 कुठे येणारी येणारी 11 पुढे. हॅलो हॅलो. सो थँक्यू व्हेरी मच. ज्यांचा आवाज आपण अगदी या स्पर्धेमध्ये ऐकतोय, ज्यांच्या गोड मुखाने गोड वाणीने आपण उद्घाटन सोहळा पाहिला ऐकला, असे संतूजी पवार सर. तर नंतर खऱ्या अर्थाने यस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की सामन्याला मात्र इथून सुरुवात केली जाते. ही स्पर्धा आपण पाहतोय एक देदीप्यमान सोहळाच म्हणावा लागेल. के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ग्रामस्थ मंडळ लाकवड, जननी माता क्रिकेट क्लब लाकवड ही ट्रॉफी मात्र पाहायला मिळते. जननी माता चषक 2025चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा दिवस जर पाहायला मित्रांनो तर नक्कीच 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ही स्पर्धा मात्र आपल्या प्रेक्षकांसमोर आपल्या समोर ही साकार होताना पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिला बॉल मात्र आपण जर पाहिलं तर ऑफ साईडला मात्र पॉईंटच्या रिझल्ट मध्ये खेळला गेला धाव आणि ती यस एक धाव मात्र नक्कीच मिळाली. काय वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गणेश, स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहन, नॉन स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय किरण. हे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेकरता पंच म्हणून जर आपण पाहिलं तर अगदी संतोष सरांनी ज्या प्रकारे उल्लेख केला होता की पंच म्हणजेच क्रिकेटमधलं दैवत, दैवताचं स्थान पंचांना दिलं जातं आणि तेच पंच आपण पाहतोय नूर मोहम्मद सर, इर्शाद दांडेकर सर आणि त्याचबरोबर राजू तांबे सर हे तीन महत्त्वाचे पंच, प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी स्पर्धा मित्रांनो आपण जर पाहिलं तर लाईव्ह टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. यांचा संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय. ओ यावेळेस मात्र फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र वेग खूप होता. फलंदाजाला चेंडू रीड करता आला नाही आणि सरळ मात्र कॅरी केला जातो यष्टिक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. डॉट बॉल आणि पहिलं षटक आपण जर तर 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील पाहतोय, जिथे आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवर आलेली एक धाव, तर नंतर तब्बल 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. ओ यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जातोय चेंडू मागे, मात्र धावा मिळतील त्या तर 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि आलेल्या 3 धावांशी आपण पाहतो धावफलक 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर काय थाटामाटामध्ये उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे ग्रामस्थ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गावाकडून बराच दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले. यावेळेस अप्रतिम झेल पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू अवेमध्ये होता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, झेल गॅदर केला आणि पहिला विकेट इथे मात्र मिळतोय. तर पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती आपण जर पाहिलं तर 4 धावा या धावफलकावरती आलेत आणि एक विकेटचं पतन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. लेग्स बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल.
तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये विजय दाखल होतोय. स्ट्राईक एंडला असेल विजय, स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय किरण, ज्याच्या बॅटमधून 3 धावांचा फटका पाहायला मिळाला. आणि नवीन गोलंदाज विघ्नेश. आज आपण जर पाहिलं तर अगदी संपूर्ण भारतभर या हिंदुस्थानामध्ये आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानिमित्त मात्र वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये असतील, प्रत्येक विभागामध्ये आज साजरे केले जात आहेत. आणि तसाच एक कार्यक्रम मात्र आज आपल्या या ग्राउंडच्या लगत आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळतोय. ऑनसाईडला चेंडू जातोय, कार्पेट लाईनली चेंडू येईल, फेकला जाईल, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 6 या अंकावरती. यस, तर त्याचबरोबर या ठिकाणी लाखवड गावचे ग्रामस्थ सन्मान्य विजयजी सकपाळ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. तर साहेबांचा अभिमानाच्या अंतकरणातून आम्ही आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण यावं. तर 8 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामस्थ मंडळ लाखवड जरणी माता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. यावेळेस मात्र लॉफ्ट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक काहीही करू शकणार नाहीये. धावा मात्र मिळतात, त्या तब्बल 6 धावा. तर त्याचबरोबर या ठिकाणी लाखवड गावचे उरोशी गावचे ग्रामस्थ सुनीलजी शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तर साहेबांचे सुद्धा आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा या क्रीडा व्यासपीठावरती यावं. या व्यासपीठावरतून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती असेल आपल्याला. सो बॅक टू द मॅच. फुल टॉस, त्याला मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये धाडून दिले. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावचा प्रयत्न, काय 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. तर 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. यस, पंच इशारा करतात आपल्याला की थांबायचं आहे. यस, 2 धावा धावची स्वरूपाच्या, 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची, अशा प्रकारे 3 धावा मिळतील. 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि आलेल्या 3 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 17 या अंकावरती. अगदी याही स्पर्धेकरता आपण तर सन्मान्य आमचे अतिथी या धनंजयजी सकपाळ साहेबांचं यस, खऱ्या अर्थाने जर लाखवड संघ म्हटलं तर या संघाचे आधारस्तंभ, लेजंड क्रिकेटर म्हणून सुद्धा ज्यांना पाहिलं जातं, धनंजय सकपाळ साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर युवराजजी सकपाळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. आपलं सुद्धा मनाच्या अंतकरणात आम्ही स्वागत करतोय. आल्या सर्व तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो. त्याचबरोबर जे प्रेक्षक मायबाप आम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये घर पाहतात, ऐकतात, अगदी तुमचं सुद्धा मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वळूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे, जिथे मात्र आपण पाहतोय 18 धावा यावेळेस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय आणि किरणची जोडी यावेळेस मात्र लॉफ्ट करायचा प्रयत्न केला गेलाय. ऑन साईडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत मात्र इथे धाव मिळतात. त्या 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज मात्र बाद झाला, आपण पाहिलं रोहन हा फलंदाज पहिल्या षटकामध्ये मात्र पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
सो नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय की गोलंदाज शंकर भोसले, संतोष भोसले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळेल. स्ट्राईक एंडला आता मात्र बॅट्समन आहे तो म्हणजेच किरण, ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत बऱ्याच धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, षटकार सुद्धा पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये जातोय, मात्र झेल या ठिकाणी गॅदर करता आला नाहीये. 2 धावा तर कंप्लीट केला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी यशस्वी होतोय. अगदी चित्त्याच्या वेगाने धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये आपला ताळमेळ खूप चांगलं पाहायला मिळते, म्हणजेच कॉर्डिनेशन कॉलिंग खूप चांगलं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर धाव घेताना कुठलंही मिस कॉलिंग होत नाहीये किंवा कुठले कन्फ्युजन मात्र होत नाहीये. अगदी कॉट बिहाइंड आपण पाहतोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सरळ हा चेंडू विसावला आणि विकेट क्रमांक 2 या ठिकाणी बाज होतोय. विजय याला मात्र माघारी यावं लागतंय जेलबाद स्वरूपामध्ये. विजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश. धावा आहे धावफलकावरती त्या 20 धावा, येस माफ करा, 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स हा सामना जर आपल्याला पाहायला मिळतोय एका 23. तर 23 धावा धावफलकावरती आहेत. ब्लॉक हॉलचा चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक मात्र चेंडू रोखताना पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळते आणि या एका धावेने 24 धावा धावफलकावरती येत आहेत. 24 रन्स. ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला मित्रांनो की ही स्पर्धा टेनिस क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण स्कॉड त्यांचा सुद्धा नक्की उल्लेख करणार आहोत. यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर थोडासा सफल झाला होता. फलंदाज पॉपिंग क्रीज सोडली होती, मात्र चेंडू बॅटचा कुठलाही संपर्क नाही, थोडक्यात बचावला फलंदाज असं व्हायला हरकत नाही, कारण यष्टिरक्षक तेवढाच तरबेज आहे. जर फलंदाजाने थोडीशी चूक केली, जर जागा सोडली तर मात्र बेल सोडवल्या जातील. ओहो, यावेळेस खूप चांगला चेंडू होता. लाऊड अपील पंचाकडे तर मात्र केली गेली, मात्र पंचाने पाहिलं हेरलं की या अपीलमध्ये उत्साह खूप आहे, मात्र आत्मविश्वास खूप कमी जाणवला आणि अपील त्वरित फेटाळली आणि फलंदाज मात्र सुरक्षित पाहायला मिळतोय. मात्र धाव मिळाली या ठिकाणी. धावा होत्या त्या 25 धावा धावफलकावरती येत आहेत. तर नेक्स्ट मॅच असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर पहिल्या सामन्यातील विजेता संघ सालोशी. तर सालोची यस व्हाईट बॉल अंपायर्स कॉल इथे. तर सालोशी संघ आपण प्लीज कुठेही इथून जायचं नाहीये, आपल्या स्क्वॉड आपण रेडी ठेवायचं आहे. पुढील सामना आपला आहे बाऊसाली. 2 धावा तर या ठिकाणी मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय 3 धावा पूर्ण केल्या जातील. तर फलंदाज बाद होतोय. यस 2 धावा नक्कीच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या टोटल 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय.
थँक्यू सो मच राम मोरे यांना आपण ऐकतोय. एक चांगले समालोचक आहेत. त्यानंतर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. लाखवडगावचे सुपुत्र एक युवा नेतृत्व विजयदादा संगपाळ, आपला सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपल्याला विनंती आहे आपण या. लाखवडगावचे सुपुत्र युवा नेतृत्व आणि एक उत्तम क्रिकेटर अर्थातच विजयदादा संगपाळ यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. लाखवडगावचे सुपुत्र युवा नेतृत्व विजयदादा संगपाळ आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपण या, आपला सन्मान स्वीकारा. जन्यमाता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आले, राजेश कुंडीबा संगपाळ यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. राजेश दादा या, आपलाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कारण त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज संपूर्ण दिवसभर आमच्या खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आले. त्या कारणाने त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. सो थँक्यू व्हेरी मच. चेक आपण सन्मानित करतोय. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य संपूर्ण स्पर्धेला लाभलंय. अर्थातच आमचे राजेश दादा कुंडीबा संगपाळ यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अनिल शिंदे जे लेजेंड खेळाडू आहेत कुरोशीचे, त्यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. व्हेरी मच. आपण पाहतो या असोसिएशनचं असेल किंवा या लाखवड या संघाचा, ग्रामस्थांचं नेहमी प्रयत्न असतो की आपल्या सर्व मान्यवरांची हेतुचित मान सन्मान पार पाडला गेला पाहिजे. आणि तीच परंपरा या ठिकाणी आपण पाहतोय जपताना हे लाखवड ग्रामस्थ, लाखवड संघ. तर सामन्याचा आपण विचार केला तर टार्गेट आहे ते म्हणजेच 29 धावांचं लक्ष टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेले. आणि ते टार्गेट चेस करत असताना अगदी पहिलं षटक आपण पाहतोय. पहिलं षटक मार्ग असताना पहिल्या चेंडूवर मात्र आपण जर पाहिला 2 धावा, तर नंतर दुसरा चेंडू आल्या 2 धावा, अशा प्रकारे 4 धावा टोटल या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकेंडला बॅट्समन गणेश, नॉन स्ट्रायकेंडला संतोष आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल याला आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या राहुलचा आपण उल्लेख केला तर माझ्या पहिलं सलामीचा फलंदाज म्हणून राहुल आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर मात्र यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी शॉर्ट मिड ऑफला चेंडू रोखला गेला आणि खऱ्या अर्थाने 2 धावा रोखला गेला असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव तर नक्कीच मिळाली. या अल्ला एका धावाने धावफलक मात्र जाईल 5 या अंकावरती. 29 धावांचं टार्गेट आहे म्हणजे 18 चेंडू 29 धावा. जर तसं पाहायला गेलं तर हे धावा हे आव्हान मापक आहे. मात्र जर इथून डॉट चेंडू आले तर हेच आव्हान मात्र खूप मोठं उतारा पाहायला मिळेल. 2 धावा या ठिकाणी सुद्धा मिळतात. अगदी चेंडू बॅटला स्पर्श झाला की त्वरित मात्र धाव घेतली जाते. कुठलीही वाट पाहिली जात नाहीये.
आणि चित्याच्या वेगाने धावा मात्र अगदी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आणि 7 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर नंतर मात्र लाफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली सरळ आणि सहज हा खेळ मात्र गॅदर केला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होते. फलंदाज बाद होतोय. संतोष बॅक टू दी डकआउट. तर संतोष बाद झाल्यानंतर बॅट्समन मात्रामध्ये एंटर करत असताना रोशन याला आपण पाहतोय. जिथे षटकाचा जर विचार केला तर मात्र या षटकात आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत जर षटक पाहिलं तर सरासरीमध्ये खूप चांगलं षटक पाहायला मिळते. 7 धावा जर नक्कीच खर्च झाल्या जरी असल्या तर मात्र एक विकेट सुद्धा मिळवलाय गोलंदाज राहुल याने. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका की इथून मात्र एखादा डॉट चेंडू पाहायला मिळेल. हो 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 हो, कमालीचा चेंडू हा. अगदी आपल्या बात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने हाताळला. जॉकलेनचा चेंडू मात्र डिलिव्हर केला. फलंदाज पूर्णपणे निशब्द झाला, कुठलंही उत्तर मात्र देता आलं नाही आणि डॉट चेंडू मात्र शेवटचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा. अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होते. एका गडाच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आहेत. 29 धावा चेस करत असताना 7 धावा या धाव फलकावरती. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची गरज असेल. 12 चेंडू 22 धावा. बॉलर नेम प्लीज. हॅलो. यस, तर येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मान्यवर मिलिंदजी सुभाष सकपाळ साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. या जननी माता 2025च्या चषकामध्ये या ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि साहेबांना मात्र विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यावं. या क्रीडा व्यासपीठावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे आता. पहिला बॉल आणि हवेमध्ये विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा मासा गळाला लागतोय. मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि विकेट क्रमांक 2 येईल बॅक टू दी डकआउट. तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. आता मात्र समीकरण थोडस अवघड करून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज विकासच्या माध्यमातून. बॅट्समन मैदानामध्ये एंटर करत असताना आपण पाहतोय निलेश. अगदी रोहन जर पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. कुठली धाव मात्र त्याच्या बॅटमधून आली नाही. त्यानंतर मात्र निलेश आल्या बरोबर चेंडूवर प्रहार चढवलाय आणि अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. चला स्पीडअप करा, वेळ जास्त खर्च करू नका. न्यू बॅट्समन आपण लवकर एंटर करायचा मैदानामध्ये. तर जिथे आपण पाहिलं की 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स या ठिकाणी मिळवतोय. ऑन हॅट्रिक आहे हा गोलंदाज. या चेंडूवर एखादा विकेट जर मिळवला तर मात्र या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल.
आणखी अजूनही सूत्र पाहिलं तर येणारे 10 चेंडू 22 धावा. फटका तर चांगला आहे. एकदा उत्तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षण तेवढंच उत्तम दर्जाचं उत्तर पाहायला मिळतंय. आणि जेव्हा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची मित्रांनो साथ मिळते ना, तेव्हा फलंदाजांचे एक्स्ट्रा धावेचे मनसुबे उधळून टाकले जातात आणि अगदी तेच इथे पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. येणारे 9 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत, मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावांशी धावफलक मात्र पोहोचेल ते म्हणजेच 10 धावा. जे आपण कोणी तिकडे झाडाखाली बसले आहात ना, प्लीज आपण आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या व्यासपीठाच्या जवळ यायचं. आपण इकडे व्यासपीठाजवळ आपण तिकडे यायचं. झाडाखाली तिकडे थांबू नका, कारण क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकांना अडथळा होऊ शकतो. चेंडू जुना चेंडू द्यायचा आपण. ते देऊन ठेवा, पंचाकडे देऊन ठेवा ना एखादा जुना. तर 12 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. यावेळेस लेगशिक्षा बराचसा बाहेर चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव या ठिकाणी स्कोर कार्डवरती येते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आपला बॅलन्स पाहायला मिळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे जजमेंट चुकतोय, मिसफिल्ड होते. झेल ड्रॉप होतोय आणि 3 धावा तब्बल मात्र या ठिकाणी घेतल्या गेल्या. या 3 धावांशी आपण पाहतोय तब्बल धावफलकावरती धावा येतात त्या 16 धावा. या षटकाचा मात्र विचार केला तर यस 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 16 धावा आल्या. आता मात्र उर्वरित विचार केला तर मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज असेल. 6 चेंडू 13 धावा. वेळ खर्च करू नका. त्वरित आपण फलंदाज आणि टीम मीटिंग क्षेत्ररक्षक आणि संघ आपण सुद्धा टीम मीटिंग करू नका. पुढील गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देऊन आपण सामना त्वरित सुरुवात करावी. चला तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. स्पीडअप करायचं आहे प्लीज. बॉलर नेम प्लीज राकेश. तर येणारे 7 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय रुशन वरती पूर्णपणे दारोमदार असेल. येस तर पहा, पंचाच्या माध्यमातून गोलंदाजाला सूचित केलं गेलं की आपल्या माध्यमातून एक बाउन्स या ठिकाणी हाताळला गेलाय. येस ऑन साइडला चेंडू जातोय. अगदी डीप मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये जातोय. चेंडूची उचल फेक होईल. 2 धावा मात्र घेतल्या जातील. या 2 धावांनी धावफलक पोहोचतंय 18 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. येणारे 4 चेंडू 11 धावा. या षटकातील आता मात्र हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील, कारण हे जर 2 चेंडू जर डॉट स्वरूपाचे आले तर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर आपला थरार पाहायला मिळेल. ओहो हो, क्या बात आहे. अगदी गुडलेन स्पॉट वरून चेंडूला उसळी दिली, पाऊस मिळाला आणि सरळ मात्र चेंडू कॅरी केला गेला यष्टिक्षकाच्या हातामध्ये. उर्वरित 3 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी.
ओ ए ज्योती धाव घेतली जाईल का? धाव मात्र घेतली जात नाहीये. आता मात्र येणारे 2 चेंडू, 11 धावांची गरज. आता दोन्ही संघाच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये, छातीमध्ये आता धडधड वाढली असेल. 2 धावा आणि तब्बल 11 धावांची गरज. इथे मोठा फटका आला नाहीये, म्हणजे आपण पाहतोय की तर नक्कीच अक्कलपेठ संघ यावेळेस मात्र अगदी मोकळा श्वास या ठिकाणी घेत असेल आणि या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र अगदी इथे घोषित केलं जात आहे की अक्कलपेठ संघ या ठिकाणी मात्र विजयी होतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन अक्कलपेटिंग. थँक्यू सो मच. आपण आपले स्टार समालोचक राम मोरे यांचा आवाज आपण ऐकत होतो. मी विनंती करतो नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला, टीम अक्कलपे चला या टॉससाठी शशिकांत बातोसे आणि टीम सालोशी या चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅच दोन्ही विजेते संघामध्ये होताना पाहायला मिळेल. आज